नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, एक कमेंट आली होती की हरदेवानीच्या 104 नंबरच्या पदाचं विश्लेषण करा म्हणून. अशी छोटासा प्रयत्न करेल, काही चुकलं तर क्षमा असावी. बघा, बाबाजींनी हरदेवानीच्या 104 नंबरच्या पदामध्ये सांगितलेलं आहे की सेवा सत्संग स्मरणाने तू जितके पुण्य कमवितो, निंदा चुगली द्वेषापायी त्याहून अधिक गमवितो. जितके तू कमविले नाही त्याहून अधिक गमविले, अनुतापानेही मग याच्या पदोपदी तुझे रडविले. नामधन तू जे कमविले जर ना ते सांभाळीशी, नामधन तू जे कमविले जर ना ते सांभाळीशी, विचार कर तू जीवनात या आनंद कैसा मिळविशी. निंदा वैर द्वेषापासून जर प्राण्या राहशील दूर, म्हणे हरदेव प्रभू कृपेने होऊन जाशील तू भरपूर. आपल्याला अजून काय काय शिकवायचंय सद्गुरूंना. आपण म्हणतो की आम्ही नुसतं बोलतो, आम्ही निंदा कुठं करतो त्याची, नाही का? आता नेमकं निंदा म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दासीच्या मते बरं का, मी काय कुठं निंदेची व्याख्या अगर काय अजून तर काय मोबाईलवर मी सर्च केलेलं नाही, पण मला असं वाटतंय की जी गोष्ट आपण एखाद्याच्या तोंडावर नाही ना बोलू शकत आणि ते आपण पाठीमागं बोलतोय त्यालाच निंदा म्हणत असते. का तर जी गोष्ट आपण एखाद्याला सहज तोंडावरही बोलू शकतो ना, त्याला निंदा नाही म्हणता येत. पण जी गोष्ट आपण त्याच्या पाठीमागं बोलतोय, तोंडावर नाही बोलू शकत, ती निंदा असू शकते. मग आपण विचार करायचा. आपण बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्या मैत्रिणीसोबत, अगर सत्संगी बांधवासोबत सुद्धा करत असतो एखाद्या महात्म्यांच्या, मग त्याच गोष्टी आपण त्यांच्या तोंडावर बोलू शकतो का हे लक्षात ठेवायचं. जर खरंच बोलू शकत असलो ना तोंडावरही, मग ती निंदा नाही. पण जर तोंडावर नसलो बोलत आणि नुसतंच पाठीमागं बोलत असू ना, मग मात्र ती निंदाच आहे. मग इथं तर बाबाजी म्हणतायत की सेवा सत्संग स्मरणाने तू जितके पुण्य कमवितो, निंदा चुगली द्वेषापायी त्याहून अधिक गमवितो. यावर दासीला एक छोटस उदाहरण आठवतंय बघा, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ऐकलेलं असेल. एक राजा ब्राह्मणांना जेवायला त्याच्या राजमहालामध्ये बोलवतो. भरपूर संख्येने ब्राह्मण तिथं गोळा होतात. आता एक घार एका सापाला आकाशमार्गाने घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच त्या सापाचं विष त्या भोजनाच्या पातेल्यामध्ये पडतं. आता त्या पातेल्यातलं अन्न खाऊन सारे ब्राह्मण मृत्युमुखी पडतात. आता प्रश्न हा पडतो की ह्याचं पाप नेमकं घालायचं कुणावर? हे उदाहरण आहे बरं का, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता या सगळ्याचं पाप नेमकं कुणावर घालायचं? राजावर घालायला? राजानं तर काहीच केलं नाही. राजा तर पुण्याचं काम करत होता, ब्राह्मणांना जेवायलाच घरी बोलवलं होतं. मग आता त्या घारीवर घालावं का? तर त्यात घारीचा काय दोष आहे? घारीचा तर अन्न आहे ना, तो साप, तिथे तर भक्ष्य आहे म्हणून ती घेऊन चाललेली होती. मग त्यात सापाचा दोष आहे का? आता त्यात सापाचा तरी काय दोष आहे? आता त्या सापाच्या तोंडातून पडलं, त्याला काय माहित कुठं पडतंय आणि काय पडतंय. आता असं करत करत आता हे पाप नेमकं कुणाच्या डोक्यावर टाकायचं म्हणून तिथून जात असताना एखाद्याला विचारलं. तिथं चार लोक जमा झालेली होती. त्यांना विचारलं की काय हो, या मागच्या 2-3 दिवसाखाली असं झालं होतं, ते कुणी काय केलं? त्यावेळेस ते लोक म्हणाले, अहो त्या राजानं किती मोठं पाप केलंय, ब्राह्मणाला घरी जेवायला बोलवलं आणि त्याच्यामध्ये विष घातलं आणि एवढे ब्राह्मण मारले, लय मोठं पाप त्या राजानं केलं. आता यावर काय झालं माहितीये का? हे सगळे तर सुटले बाजूला, पण हे पाप कोणावर गेलं माहितीये का? ते बोलणारावर. आता याला खरं तर काही माहित नव्हतं. माहित नसतानाही एवढ्या आत्मविश्वासाने त्या राजाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे त्याच्या पाठीमागं त्याची निंदा चुगलीच करत होता. म्हणून आता हे सगळं पाप त्याला भोगावं लागणार होतं. दासीचा सांगण्याचा एकच भाव आहे की बाबाजी जसं म्हणतायत ना, आपण कितीही चांगले कर्म करून जर पुण्य कमवले असेल, पण निंदा चुगली करण्यानं ते सगळं पुण्य आपण गमवतो. दासीला एक माताजींनी सांगितलेलं उदाहरण आठवतंय. समागममध्ये माताजी म्हणाल्या होत्या की 4-5 मुलांना सरांनी सकाळी 5 वाजता ट्रेनिंगसाठी बोलवलेलं असतं. आता बोलवलेलं तर असतं 5 वाजता, पण मुलांचं अगोदरच ठरलेलं असतं की आदल्या दिवशी संध्याकाळी पार्टी करायची. आता पार्टीहून घरी येता येता मुलांना 3-4 वाजतात. मग 3-4 वाजता घरी आल्यावर झोपायचं कधी आणि उठून जायचं कधी? तरीही त्यातला एक मुलगा बरोबर 5 वाजता वेळेवर तिथं ट्रेनिंगसाठी जातो. आता सर विचारतात, अरे तू एकटाच आलास, बाकीचे कसे आले नाहीत? त्यावर हा मुलगा अहंकाराने सांगू लागतो की सर, मी तुमची आज्ञा पालन केली, पण बाकीचे तुमचं ऐकतच नाही. असं तसं भरपूर असं त्यांचं घरानं करायला लागतं. माताजींचा सांगण्याचा भाव एकच होता
की बाकीच्यांचं गरानं करण्यापेक्षा किंवा निंदा चुगली करण्यापेक्षा तूही नसता आला तर बरं होतं ना. मग तेच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञान मिळाले. बाबाजी सुद्धा म्हणतायत पदामध्ये की नामधन तुझे कमविले जर ना ते सांभाळीशी, विचार कर तू जीवनात या आनंद कैसा मिळविशी. म्हणजे आपल्याला हे नामधन दिलंय, हे ब्रह्मज्ञान दिलंय. मग आपल्याला त्या गोष्टीचा अहंकार किंवा गर्व यावा का, किंवा आम्हाला वाटावं की आम्ही ज्ञानी आहोत आणि हे अज्ञानी लोक आहेत म्हणून हे असं करतायत, आम्ही खरंच ज्ञानी आहोत म्हणून आमचे कर्म ज्ञानीसारखे आहेत, हे चांगलेच नाहीत, किंवा हे हे असे ते तसे, हे ज्ञानींचं लक्षण आहे का? एखादा माणूस चुकीचा वागतोय म्हणून त्याचा तिरस्कार करणं आणि मी बरोबर वागतोय याचा अहंकार करणं, हे ज्ञानी याचं लक्षण आहे का? इथंच तर कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे. हो, आम्ही ज्ञानी आहोत ना, मग आमचं कर्म काय पाहिजे? आम्हाला जे ब्रह्मज्ञान मिळालंय ना, ते ब्रह्मज्ञान त्या अज्ञानी लोकांपर्यंतही पोहोचलं पाहिजे. फक्त आणि फक्त आमचं हे ध्येय पाहिजे, ना की आम्ही श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ म्हणत बसायचं नाही. आम्हाला सद्गुरू हे शिकवत नाही. मग आम्हाला काय शिकवतंय सद्गुरू? आज सद्गुरूनं आमच्यासाठी काय काम दिलंय हे आम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर आम्हाला ब्रह्मज्ञान मिळालंय म्हणून आम्ही हवेत, का तर आम्ही ज्ञानी झालो. अहो, आम्ही ज्ञानी झालो ठीक आहे, पण त्या ज्ञानाची लक्षणं आहेत का आमच्यामध्ये हे पडताळून बघण्याची गरज आहे. आणि तेव्हा ते ज्ञान आमच्या जवळ टिकणार आहे. मग त्यासाठी जे कोणी कसंही वागत असेल ना, आम्ही त्याला आदरपूर्वकच वागवलं पाहिजे. का तर म्हणतात ना की हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर प्रत्येकामध्ये आपल्याला त्याचं रूप बघायचंय, प्रत्येकामध्ये आपल्याला हा भगवंत दिसला पाहिजे. मग कुणी काहीही चूक केली तरी ती एकच आहे ना हो. आपण आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे? म्हणतात ना की आपलंच तोंड धुताना आपल्या डोळ्यामध्ये साबण गेलं तर आपण कोणाकडे तक्रार करणार? किंवा आपण जेवण करत असताना आपल्या जाताने आपल्या जिभेचा जेव्हा चावा घेतो तेव्हा कोणाकडे तक्रार करतो का? नाही करत. आता ते माझंच आहे. मग आज सद्गुरू आपल्याला या ज्ञानानंतर तोच तर बोध देत आहेत, हे सगळं ह्या भगवंताचे. माझं म्हणजे काय? मी म्हणजे कोण? मी म्हणजे भगवंत सांगितलंय. आणि मग भगवंत तर प्रत्येकामध्ये विराजमान आहे. मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? मग ही कुठंतरी स्थिती आपली बनली पाहिजे. आणि तीच तर महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला झोपेतून जाग करण्याचं काम सद्गुरूनं केलेलं आहे. म्हणून आपण झोपलेल्यांना नावं ठेवत बसायचंय का? आपणही त्यांना जाग करायचं काम करायचं. एवढी हुशार नाही तुमच्या पुढं या गोष्टीवर बोलत बसायला, का तर हरदेवानीची पद दासीला वाटत नाहीत एवढी सोपी आहेत म्हणून. पाठ सुद्धा लवकर होत नाही. पण दासीने एक छोटासा प्रयत्न केलाय. काही चुकलं असलं तर उदार अंतकरणाने क्षमा करा. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला अजिबात विसरू नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.